नमस्कार. मी संतोष शिगवण, राहणार ओझरवाडी. भाईंचा काय परिचय माझ्याशी नव्हता किंवा मी त्यांना ओळखत नव्हतो जास्त. माझा एक मित्र होता. त्याला मी सांगायचो सगळ्या गोष्टी, की भावा असं-असं झालेलं आहे. माझ्या आयुष्यात अशी-अशी दुःख आहेत. त्याने मला रमेशभाई कदमांचं नाव सांगितलं. मी पहिला आमदारांच्या बंगल्यावर जायला घाबरायचो. का? तर आपण जाऊन तिथे काय बोलणार? आपण तेवढे मोठे नव्हे. पण मी हिम्मत करून गेलो. भाईंनी मला बसवलं खुर्चीत. माझे जे काही विषय आहेत ते ऐकून घेतले आणि भाईंना खरी जी काही परिस्थिती होती ती समजली. त्यांनी माझी साथ देऊन माझे जे काही विषय आहेत ते सगळे मार्गीच लावलेले आहेत. आता तुमचे पण काही विषय असतील, बरे ते डॉक्टरकीचे असू दे किंवा फायनान्शियल काही प्रॉब्लेम असू दे किंवा अजून कुठल्या डॉक्टरकडे काही अडचण आली असेल, अशी कुठल्याही प्रकारची काही अडचण असेल तर तुमची अडचण आहे ती भाईंपर्यंत पोचवा. भाई तुम्हाला नक्कीच मदत करतील. निवडून यावे याच्यामागे कारण एकच आहे. रमेशभाई कदम हे एक न्यायिक व्यक्तिमत्व आहेत. गेले 3-4 वर्ष मी त्यांच्या सहवासात आहे. माझी कामं मार्गीस जी काही लागलेली आहेत, काही भांडणं असो किंवा काही फायनान्शियल प्रॉब्लेम असो किंवा अजून कोणताही प्रॉब्लेम असो, ही जी कामं आहेत ही भाईंमुळे माझे मार्गीस लागलेले आहेत. त्याच्यामुळे आम्हाला असं वाटतं की भाई योग्य आहेत. आपली जी काही भांडणं असतात, वादविवाद असतात शेजाऱ्याशी किंवा आपल्या नातेवाईकांसोबत, तर ते मोठे असल्याचा फायदा घेत असतात. जेव्हा तुमच्या पाठीशी काही ताकद नसते, तेव्हा रमेशभाई कदम यांच्या ऑफिसला जाऊन तुम्ही बसायचं. त्यांना तुमच्या काय गोष्टी आहेत, तुमच्यावरती काय अन्याय झालेला आहे, ते तुम्ही सांगा. भाई नक्कीच तुम्हाला मदत करतील. भले ती कोणत्याही प्रकारची मदत असो, अगदी पोलीस स्टेशन असू दे, नगरपालिका असू दे, ते त्यांची सूत्र हलवून आपले काय काम असतात ते मार्गीच लावतात. आता मी सुद्धा माझी कामं अशीच त्यांच्याकडनं करून घेतलेली आहेत आणि भाईंनी काही म्हणजे असं मी कोणतरी मोठा व्यक्ती आहे, माझ्याकडे येताना कसं यायचं असं काही नाही. भाईंकडे जा, तुम्ही कसेही जा, भाईंकडे तुमच्या समस्या पोहोचवा, भाई मार्गी लावतील. मला त्याची अपेक्षा आहे आणि भाईंनी माझ्यासुद्धा अशाच बऱ्याच कामं माझी मार्गीच लावलेली आहेत. आपण ज्याला विकास म्हणतो, हा विकास भाई नक्कीच करू शकतात. आता रस्त्यावरचे खड्डे असतील किंवा रस्ता व्यवस्थितपणे बांधला जाऊ शकतो किंवा गटारं असतील आपली, जी काही ओपन आहेत तिथे बंद करू शकतात. जिथे बंद करायची गरज आहे तिथे बंद करू शकतात. भाईंच्या डोक्यात भरपूर आपल्या चुकवून सुधारायचे प्लॅन तयार आहेत. त्यानुसार भाई काम करतीलच.